एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसच्या मी 82 जागा निवडून आणल्या होत्या, पटोलेंनी 16 वर त्या आणल्या, अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला। काँग्रेसनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा खुचक सल्ला देखील चव्हाण यांनी दिला। मी 14 वर्ष वनवास भोगला असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। त्यांनी आत्मपरीक्षण करावं, म्हणजे एवढी दयनीय अवस्था। मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42हून 16वर आणलेला आहे। अशा प्रकारचा हा इतिहास आहे। मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही, सगळं इतिहास आहे, आकडेवारी हे समोर आहे। त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे, नेमकं काय होतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे। आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय, अर्थात माझा सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि काही मला सल्लाही द्यायचा प्रश्न नाही आहे। बरीचशी मोठी माणसं आहेत, जाणकार आहेत, लोकप्रिय आहेत, मनुष्य आहेत, मलाही भावना आहेत। ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त, मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे। परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मला एक भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काय बोललो असेल, पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हारजीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी